मग बघा आता इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 120 डिग्री. आता काय करेल आपल्याला कॉस 120 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे, मग एक तर तुम्ही अँगल टर्मिनल ड्रॉ करून पण काढू शकता, किंवा तुम्ही इथं हा फॉर्म्युला यूज करू शकता. कॉस आता बघा हा जो 120 आहे त्याला 90 + 30 लिहा, 90 + 30 डिग्री. मग आपण इथं आता कॉस ए + बीचा फॉर्म्युला वापरू शकतो, कॉस ए + बी. मग कॉस ए + बीचं एक्सपान्शन काय राहतं, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ठीक आहे. मग आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार, ए म्हणजे काय 90 डिग्री आणि बी म्हणजे काय 30 डिग्री. म्हणून कॉस 90 डिग्री + 30 डिग्री इक्वल्स टू कॉस ए. कॉस ए काय आहे, कॉस 90 इंटू कॉस 30 मायनस साइन 90 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. ठीक आहे, आता कॉस 90 काय राहतं 0 राहतं, इंटू कॉस 30 √3/2 मायनस साइन 90 काय राहतं 1 इंटू साइन 30 1/2. आता ही 0 इंटू ही टर्म 0च होणार, ही मायनस साइन 1 इंटू 1/2 काय येणार -1/2. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की कॉस ऑफ 120 डिग्री काय येतं -1/2 येतं, काय येतं -1/2. मग हेन्स लास्टला लिहायचं कॉस 120 डिग्री इक्वल्स टू -1/2. ठीक आहे, मग बघा इथं आपल्याला कॉस 120 ची व्हॅल्यू भेटली. बघा आता सेकंड मेथड आपण ग्राफिकल मेथडच्या फॉर्मने पण फाइंड आउट करू शकतो. बघा इथं काय करायचं, क्वाड्रंट सिस्टम ड्रॉ करायची. ठीक आहे, मग क्वाड्रंट सिस्टम ड्रॉ केलं. आता बघा आपल्याला त्याचा टर्मिनल आर्म ड्रॉ करायचं. आता 120 डिग्री ती काय ऑब्विसली 90 डिग्रीपेक्षा जास्त येणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे इथं 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर येणार आहे. मग इथून इथपर्यंत 90 आणि पुढे किती जावं लागेल 30. मग इथं आपण हा टर्मिनल आर्म ड्रॉ करू. ठीक आहे, हा काय केला आपण 90 + 30 वरती ड्रॉ केला. सपोज 90 + 30 हा किती आहे 120 डिग्री. इकडनं काय विचारलं आपल्याला कॉस 120 डिग्री, पण ॲक्च्युली याचं इन्क्लिनेशन एक्स ॲक्सिस पासून किती आहे 60 डिग्री इकडच्या साईडनं. ठीक आहे, पण ह्या क्वाड्रंटमध्ये कॉस कसा येतो कॉस 60 मायनस येणार आहे का, कारण की एक्सच्या अबाउट आपण इन्क्लिनेशन घेतलं. म्हणजेच काय की कॉस 120 डिग्री इक्वल्स टू मायनस कॉस 60 डिग्री सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग मायनस साईन तसंच, आणि कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू येते 1/2. मग बघा कॉस ऑफ 120 डिग्री इक्वल्स टू -1/2 आलं. इथं पण तेच येतं, इथं पण तेच येतं. ठीक आहे, तुम्ही दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करू शकता.